नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट सेक्युअर कॉन्ट्रॅक्ट वर्थ रुपीज 542 कोटी फ्रॉम IIT बॉम्बे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला कन्स्ट्रक्शन रिलेटेड ऑर्डर मिळाला आहे. प्रेस्टिजियस IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेकडून हा ऑर्डर कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला मिळाला आहे आणि या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 542.37 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पूर्वंकाराबद्दल. तर मित्रांनो, पूर्वंकारा Q2 बिझनेस अपडेट. प्री सेल्स जम्प्स 4% year on year basis to rupees 1322 कोटी. कलेक्शन्स राईज 8%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पूर्वंकारा या कंपनीने आपला बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने वाढून 1322 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1270 कोटी रुपये. तसेच कंपनीची प्री सेल्स फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने वाढून 2445 कोटी रुपये आली आहे, जे एका वर्षाआधी होती 2349 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कस्टमर कलेक्शन्स इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने वाढून आला आहे 1047 कोटी रुपये आणि कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये कस्टमर कलेक्शन इयर ऑन इयर बेसिसवर फक्त 1%ने वाढून 1904 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पूर्वंकारा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन बद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन शेअर प्राइस इन फोकस ॲज होली ओन सबसिडरी डील क्लोजेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपल्या सबसिडरी यंगशिन कंपोनंट्स कंपनी लिमिटेड साऊथ कोरियाच्या थ्रू यंगशिन मदरसन ऑटो टेक लिमिटेडमध्ये ॲडिशनल 20% हिस्सेदारी ॲक्वायर करण्याची डील कंप्लीट केली आहे. आणि मित्रांनो, ही डील झाल्यानंतर संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची यंगशिन मदरसन ऑटो टेक लिमिटेड म्हणजे YMAT ही कंपनी होली ओन सबसिडरी कंपनी बनली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कॅम्स बद्दल, म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कॅम्स अनाउन्सेस 1:5 स्टॉक स्प्लिट टू एनहान्स शेअर लिक्विडिटी अँड रिटेल पार्टिसिपेशन. तर मित्रांनो, कॅम्सने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी जसेच रेकॉर्ड डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया JSW ग्रुपचे दिग्गज कंपनी JSW स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW स्टील Q2 क्रूड स्टील प्रोडक्शन जम्प्स 17% इयर ऑन इयर बेसिस टू 7.90 MT. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड
क्रूड स्टील प्रोडक्शन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे. 7.90 MT म्हणजे मिलियन टन्स. आणि याच अपडेटमुळे JSW स्टील लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन साइन MOU विथ ENEOS जापान टू बूस्ट ग्रीन हायड्रोजन अँड मिथेनॉल एक्सपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ENEOS कॉर्पोरेशन जापानसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंडर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी ENEOSला ग्रीन मिथेनॉल आणि ग्रीन हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट सप्लाय करेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी एनर्जी क्वार्टर 2 अपडेट कलेक्शन इफिशियन्सी डबल इयर ऑन इयर बेसिस ट्रान्समिशन ऑर्डर बुक ॲट ₹60,004 कोटी. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कलेक्शन इफिशियन्सी इयर ऑन इयर बेसिसवर डबल झाला आहे. तसेच कंपनीचा ट्रान्समिशन ऑर्डर बुक पोहोचला आहे 60,004 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स रिवाईव्ह तामिळनाडू पर्सनल केअर ब्रँड वेल्वेट विथ कृती शेट्टी ॲज फेस. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने वेल्वेटला रिलॉन्च केले आहे, जो तामिळनाडू मधला पर्सनल केअर ब्रँड आहे. आणि मित्रांनो, आता हा ऑफर करेल अपडेटेड सोप शॅम्पू अँड लोशन्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स डिमर्जर बिकम इफेक्टिव्ह फ्रॉम 1 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट सेट फॉर 14 ऑक्टोबर. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी आपल्या कमर्शियल आणि पॅसेंजर व्हेकलचा बिझनेस डिमर्जर करणार आहे. आणि मित्रांनो, तो इफेक्टिव्ह झाला आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून. आणि मित्रांनो, याकरिता कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे आता 14 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, याचा रेशो आहे 1:1चा, म्हणजे ज्याच्याजवळ टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा एक शेअर असेल त्याला TML कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड या डिमर्ज झालेल्या कंपनीचा सुद्धा एक शेअर मिळेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.